नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की कुठलीही मोठी घटना जेव्हा घडते तेव्हा त्याच्या बाबतीतली किमान चौकशी व्हावी, तपास व्हावा आणि त्याच्यानंतर आपली मतं समोर व्यक्त करावी. राम मंदिरच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं गदारोळ करण्यात आला, किंबहुना तसा गदारोळ केला म्हणूनच शंका यायला लागली की हा काहीतरी कट आहे का. त्याच्यातला पहिला तर पुरावा स्पष्टपणे समोर आला. काल त्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली आणि त्यांनी ज्या महत्त्वाच्या 2800 वस्तू चांदी, सोन्याच्या किंवा अशा महत्त्वाच्या ज्यांच्या संदर्भामध्ये संशय व्यक्त केला होता त्यांची यादी आणि प्रत्यक्ष त्याच्यातल्या काही वस्तू पत्रकारांच्या समोर मांडल्या. सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं तुलसी रामायण अर्पण केलं गेलं होतं आणि ते कशा पद्धतीनं चोरीला गेलं अशी बोंब केल्या गेली. अखिलेश यादव यांनी ट्विट केलं. या पत्रकार परिषदेमध्ये विश्वस्त मंडळाने ते तुलसी रामायणाचं सोन्याच्या अक्षरातलं तुलसी रामायण समोर सादर केलं. अजूनही काही वस्तू आहेत, चांदीच्या विटा आणि बाकीच्या गोष्टी, त्या सगळ्या त्याच्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपात समोर ठेवल्या. पुन्हा जी काही बोंब सुरू झालेली होती की मग तुम्ही सांगितलं का नाही, जाहीर का नाही केलं, त्याच्यातला एक भाग जो धार्मिक संकल्पनांचा आहे की देवाला दिलेलं दान उजव्या हातानं दिलेलं डाव्या हातालाही कळू द्यायचं नसतं. काही जणांना त्यांनी दिलेलं दान हे जाहीर केलेलं आवडत नाही. पण ज्यांना शंका आहे ही पण बाब राम मंदिर ट्रस्टनी न्यासानी स्पष्ट केली की ज्या कोणाला येऊन तपासायचं आहे की त्यांनी दिलेलं जी काही वस्तू होती महत्वाची, सोने, चांदी, हिरे, मोतीचे जे काही दागिने असतील सगळं, त्यांनी ते केव्हाही येऊन ते तपासू शकतात. त्याची सगळ्याची नोंद आहे. अशा 2800 वस्तू महत्वाच्या मोठ्या, बाकीचं तर आहेत ते अजूनही तपास चालू आहे. म्हणजे हे बाकीच्या गोष्टी होत राहतील. सगळ्यात पहिली भूमिका आम्ही जेव्हा व्हिडिओ केला होता पहिल्यांदा की पहिली स्वागतशील भूमिका ट्रस्टने ही घेतली होती की तुम्ही चौकशी करा SITने. वस्तुतः डायरेक्ट सरकारने हस्तक्षेप करणं एखाद्या ट्रस्टच्या कामामध्ये हे पहिल्यांदा घडतंय. आणि तरीही यांनी कोणी काही कशी तक्रार न करता ठीक आहे, आरोप आहेत, त्याची स्वच्छपणे चौकशी व्हावी, कायदा आणि सुव्यवस्थेनं हा प्रश्न हातामध्ये घ्यावा. आणि तरीही तुम्ही FIRच का दाखल नाही केला, तुम्ही अटकच का नाही केली, उनको जेल में भेजना चाहिए. जेव्हा की असं कुठलंच कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाहीये. एखाद्या ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे आणि तातडीनं तुम्ही संशयानं काही लोकांना उचलता आणि तुरुंगात टाकता. प्राथमिक दृष्ट्या जे काही समोर आलं, 8 जणांवरती FIR दाखल झाला, हे सगळं स्पष्ट आहे. आता बाकीच्या पण गोष्टी समोर येतील. त्याच्यातला एक भाग जो समोर आलेला होता की चांदी, सोन्याच्या, हिऱ्याच्या दिलेल्या मोठ्या मोठ्या किमती वस्तू गायब आहेत. त्याचा खुलासा करण्यासाठी हा सूर्य आणि हा जयेंद्रथ आपल्याकडे असं जे म्हण आहे, त्या ट्रस्टनी स्वतः एक तर राजीनामे तर घेतलेच या सगळ्यांचे. बरं, त्याच्यामध्ये असं त्यांच्या कायद्यामध्ये हे काय बोलायला लागले, भारताच्या कायद्यामध्ये नाही म्हणते मी, आपल्याकडे धर्मदाय आयुक्त आणि त्या संदर्भातला जो कायदा तो नाही विषय चालला. प्रत्यक्ष राम जन्मभूमी न्यास जे आहे त्याचा जो कायदा, त्याचा जो त्यांची जी घटना आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याने राजीनामा दिला तर तो तात्काळ यांनी स्वीकारला जातो. ती फक्त त्या बैठकीमध्ये मान्यता देण्याचा फक्त एक तांत्रिक विषय असतो. त्याच्यावरती काही माग घ्या किंवा असं काहीच नाही मुद्दा. आणि त्या पद्धतीने चंपतराय आणि बाकीच्यांचे राजीनामे स्वीकारले गेले. ट्रस्टनी समोर येऊन ही गोष्ट मांडली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष वस्तू ज्यांच्या बाबतीमध्ये संशय निर्माण केलेला होता. मी आवर्जून इंग्रजी आणि हिंदी ज्या चॅनलवरती चर्चा चालतात आणि वर्तमानपत्रांच्या बातम्या हे सगळं काल पूर्णपणे फॉलो करून आज पाहून तुम्हाला मी तुमच्यासमोर ठेवतो. ह्याच्यावर आता हे काहीच बोलत नाही. कालच्या चर्चांमध्ये डावे, समाजवादी, काँग्रेसचे सगळे प्रवक्ते ह्या विषयावरती एकदम कल्टी मारतात. तुम्ही काय ट्विट केलं होतं, एक मी तुम्हाला फार सिंपल साधा मुद्दा करतो. अखिलेश यादवचं स्वतःचं Xवरची पोस्ट आहे की ते रामचरितमानस की चोरी हो गई, म्हणजे जे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे आता ते सापडलेलं आहे. तुम्ही सांगितलं चोरी झाली, आता ते समोर आहे, आता काय अडचण आहे. म्हणजे तुम्हाला बोंबच फक्त करायची होती, हा जो आमचा आरोप आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सगळे भाविक श्रद्धाळू आहेत त्यांनी सगळ्यांनी आक्षेप घ्यावा, त्याचा खुलासा ट्रस्टनी करावा. अजूनही ज्या कोणी अशा किमती वस्तू दिलेल्या असतील त्यांनी तिथं प्रत्यक्ष जावं. ट्रस्टनी पूर्णपणे ते खुलं म्हणजे त्यांना स्वागत केलेलं आहे. तुम्ही सांगा, वेळ सांगा काय आहे ते, आम्ही त्या ठिकाणी तुमची वस्तू तिथं कुठे आहे तुम्हाला दाखवतो. पावती आम्हाला पावती दिली नाही, काही नाही. आता खरं तर
त्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये जाहीर खुलासा का नाही केला, तर आपल्याकडे देवाला दिलेलं दान हे सांगायचं नसतं. काही जणांची ती इच्छा नसते. अगदी आम्ही सुद्धा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, त्याच्यातल्या ज्या काही सांस्कृतिक कबीर जयंतीचा परवाचा कार्यक्रम झाला 29 तारखेला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी, आणि ज्या आमच्या मित्रांनी देणगी दिली त्यांनी सांगितलं की मला जाहीर नाही करायचं. हा कार्यक्रम तुम्ही करतात, चांगली गोष्ट देवाचा आहे, मला समोरही यायचं नाही, मला जाहीर नाही करायचं. अगदी आमच्या इंजिनिअरिंगचा जो एक ग्रुप आहे मित्रांचा 1992ला पासआउट झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे आमचे मित्र ज्यांनी देणगी दिलेली आहे तो असं म्हणतो की आमचे नावं तुम्ही त्याच्यात सांगू नका लोकांना. ही भावना आहे प्रत्येकाची. आपण एखाद्या सार्वजनिक, आपल्याकडे भंडाऱ्यामध्ये अशी पद्धत आहे, प्रत्येकानं प्रत्येकाच्या परीनं करायचं, कोणी त्याचा उल्लेख करायचा नाही. सगळे पंक्तीला सगळे सारखे बसतील, सगळ्यांसाठी सारखं अन्न असेल. कोणी काय केलं याचं काही नाही, कुठेही स्पॉन्सरशिपचे काही फलक लावलेले नसतात. ही आपल्याकडच्या भंडाऱ्याची पारंपरिक पद्धत आहे. गाव जेवण किंवा गाव उत्सव किंवा गाव जत्रा जेव्हा ही सगळी असते त्यावेळेस कोणी काय केलं हे कोणीही मोजत बसत नाही. प्रत्येकानं आपापल्या परीनं करावं. सगळ्यांनी त्याच्या सगळे सारखे आहेत, सगळ्यांनी तिथं खाली रस्त्यावरती पत्रावळ्या टाकून मांडी घालून बसून जेवावं, प्रसाद घ्यावा, घरी जावं. कोणीही त्याचा उल्लेख करायचा नाही काय केलं ते. मग अशा परिस्थितीमध्ये जर त्या देणग्या ह्यांचं म्हणणं जाहीर करा, त्यांचंच म्हणणं ट्रस्टचं असतं की देणारा असं सांगतोय की मला हे गुप्त ठेवायचंय, पण तरी ज्याला शंका आहे की मी देणगी दिली कुठे गेली, तुम्ही तपासू शकता. मी तुम्हाला अगदी 2 दिवसापूर्वीच गोष्ट सांगतो. शनिवारचीच गोष्ट आहे की आमचे जीवन विकास ग्रंथालयाच्या बैठकीमध्ये एका सदस्यांनी असं धार्मिक ठिकाणी चोरी कशी होती आणि अमुक एका मंदिरामध्ये अशा पद्धतीनं काय गेलं, कुठे गेलं, काही कळायला मार्ग नाही. तातडीनं न्यायमूर्ती अंबादास जोशी जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यावरती रोखत त्यांना आज सांगितलं की तुम्ही हवेमध्ये बोलू नका. आत्ता प्रत्यक्ष माहूरला तुम्हाला जे देणगी द्यायचे त्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये त्यांचा सल्लागार आहे, त्याच्यावरती आहे, मी सांगू शकतो. आणि तातडीनं हे बोलत असताना दुसरा सदस्य असं म्हणाला की हो मला एक मंगळसूत्र तिथं द्यायचं आहे, म्हणजे मी जाणार आहे तर. पण त्यांनी आधी सांगितलं की तुम्ही खरेदी कुठून केली त्याची पावती त्याला जोडा. बघा, ही आत्ताची गोष्ट आहे. राम मंदिर प्रकरण समोर आहे. चांदीच्या सोन्याच्या वस्तूच्या बाबतीत जो गदारोळ केला गेलेला होता आणि फुकट असा जो आरोप केला जातो की मंदिरात देतात, गायब करतात असं, त्याच वेळेस रेणुका माता मंदिर संस्थान जे आहे माहूरचं, त्या ठिकाणी एकाला ती वस्तू भेट द्यायची आहे आणि समोरचा सांगतोय की तू जिथून खरेदी केलं असेल सोनं चांदी त्याची पावती दाखवा. तुम्ही कशासाठी अशा अफवा पसरायला लागलात? लोकांच्या आस्थेचा विषय आहे. वर्षानुवर्ष लोकांनी सोमनाथचं मंदिर तर ज्वलंत उदाहरण इतक्या वेळा पाडलं, पण पुन्हा उभं राहिलं कारण की तुम्हाला मंदिर पाडता आलं. लोकांच्या मनामधली जी आस्था भाव आहे, श्रद्धा आहे, ते मंदिर नाही पाडता आलं. राम मंदिराच्या बाबतीमध्ये सगळ्यांची आस्था आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे. जो काही गैरप्रकार अजूनही मी सांगतोय की ह्यांनी तरी सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तूंचं एक त्याच्यातला भाग समोर आला. बाकीचे पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा मुद्दे समोर येतील. दोषी असतील त्यांना जी काही कायद्यानं शिक्षा द्यावी त्याच्या दुप्पट कठोर शिक्षा द्यावी. पण ह्या निमित्ताने खोटारडेपणा करून जो सगळा प्रचार केला गेला आणि त्याच्याशी भाजपशी जोडून, ह्या भाजपचा नंतरचा संबंध आहे, संघाचा नंतरचा संबंध आहे. शेकडो हजारो वर्षापासून ह्या सगळ्या श्रद्धा लोकांच्या चालत आलेल्या परंपरेनं त्याचा कुठल्या राजकीय पक्ष वगैरे ते आत्तातले संघ तर 100 वर्षातला, 5000 वर्षापूर्वीपासूनचा आपल्याकडचा ज्ञात असा इतिहास आहे. आणि तुम्ही विनाकारण त्याच्यामध्ये गोंधळ घालायला लागला आणि भ्रम तयार करायला लागलात. हे तर म्हणून म्हणलं ना की हे जे आंतरराष्ट्रीय कट, आंतरराष्ट्रीय मोदी पंतप्रधान झाले, हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे. हा जो बदमाशपणा चालतो ना वैचारिक पातळीवरती, हे बदमाशच स्वतः आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत की त्यांना हे कामच सांगितलेलं आहे की तुम्ही वारंवार या व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करा, विनाकारण गोंधळ तयार करा, लोकांच्या मनामध्ये संभ्रम करा आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण करा. राम मंदिरच्या या प्रकरणावरची ही उसंतवाणी. राम मंदिराच्या चोरीला गेलेल्या समोर मांडल्या वस्तू साऱ्या, सोन्याचे चांदीचे मौल्यवान नग पाहत असे जग आश्चर्याने. रामायण ज्याची सोन्याची अक्षरे प्रकटले तोरे सामोरिते. रामावर श्रद्धा ज्यांनी दिले दान वस्तू मौल्यवान शाबूत त्या. कशासाठी चाले विरोधी कांगावा समोर पुरावा मांडलेला. निवडणुकीची लागली चाहूल म्हणूनही धूळ उडत असे. कांत म्हणे सत्य आहे राम नाम, करी काळे काम भोगी शिक्षा, करी काळे काम भोगी शिक्षा.
जे काही असुर प्रवृत्तीचे असतील, राक्षस असतील, त्यांचं तर निर्दालन करण्यासाठी कोदंडधारी राम आहेच ना. केवळ रामच नव्हे, जो कोणी कृतीप्रवाण आहे ते त्या रामाचेच वंशज आहेत. तशा अर्थाने राम मंदिर ट्रस्टनी तातडीनं प्रत्यक्ष कारवाई केली, चौकशी केली, सोन्या चांदीच्या तर वस्तू समोर मांडल्या. याही पुढे त्यांच्याकडून अशाच पद्धतीनं तातडीनं किंवा कायदा आणि सुव्यवस्था सगळ्याच्या दृष्टीनं जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यातल्या 8 जणांवरती FIR झालेले आहेत. लवकरात लवकर नसरापूरच्या केसमध्ये जसं 1.5-2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा त्याला झाली, त्याच पद्धतीनं याच्यातल्या गुन्हेगारांना तातडीनं तपासून शिक्षा होण्यात व्हावी. सगळ्यांच्या शेकडो, हजारो, लाखो, करोडो लोकांच्या मनामध्ये जे श्रद्धेचं राम मंदिर आहे त्याच्यावरती तुम्हाला कधीच पाडता येणार नाही. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीची किती शिंतोडे उडाले तरी त्याचं जे पावित्र्य आहे ते अबाधितच राहील. इथेच थांब. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा